हे या अवस्थेत तू इथे का आलायस? तुझ्या कपड्यांना दुर्गंधी येते. स्वामींचा आदेश. स्वामींचा आदेश? स्वामी असा विचित्र आदेश का देतील? अरे मला इथे लिखाण करायचंय. तुझा हा अवतार बघून मला इथे काही सुचणार नाही. या दुर्गंधीने मला नकोस होतंय. तू जा बघू इथून. स्वामींनी ह्याच अवस्थेत मला इथं बसायला सांगितलंय. तू खोटं बोलतोयस. स्वामी असं कधीच सांगणार नाही. माझ्या या पवित्र कार्यात स्वामी कधीच व्यत्यय आणणार नाही. ही तुझी खोडी आहे. तू जा बघू इथून. जा. अहो मी नाही जाऊ शकत निरंजनराव. स्वामींचा आदेश मोडला तर त्यांचा कोप ओढवेल. तू आधी जा बघू इथून. तू असा ऐकणार नाहीस. मीच तुला हाकलतो. हो निरंजनराव. अहो मी तुला उचलू शकत का नाही? निरंजनराव, स्वामींच्या इच्छेसमोर कुणाचेही चालत नाही. स्वामींनी मला ह्या अशाच अवस्थेत इथं बसायला सांगितलंय. आता मीही कितीही ठरवलं तरी इथून जाऊ शकत नाही. मला अध्याय लिहायचे. अशा परिस्थितीत हे सगळं सहन करून मी लिहू कसा? शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. काय रे, आमचं काम करायला फार मोठं काम आहे बरं का. स्वामीदेव फुलांशी बोलतायत. सुंदरा मावशी, ही स्वामींची एखादी लीला आहे. योग्य वेळ आल्यावर आपल्याला कळेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी मला क्षमा करा. मी तुमची आज्ञा पूर्ण नाही पाळू शकलो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व केलं, पण रात्रभर हे मळकट कपडे अंगावर नाही ठेवू शकलो. दुर्गंधीमुळे जीव जाईल की काय अशी शंका मनात आली स्वामी, आणि म्हणून सकाळी सकाळी काढून टाकले. वाटलं सुद्धा मला. पण या कृतीतून तुला आम्हाला जे शिकवायचं होतं ते शिकलास का? शिकायचं म्हणाल तर अरे एक रात्र ते मळकट कपडे अंगावर ठेवू शकला नाहीस. मग दुसऱ्यांचं वाईट व्हावं, दोघांमध्ये भांडणं लागावे, ते पाहून मजा घ्यावी, असे वाईट विचार मनात बाळगतो कसे? अहो ते निरंजनराव, त्यांनी तुमची बखर, तुम्ही लिहिलेली बखर जमिनीत पुरली. आणि म्हणतात कसे, ते गोपाळ बुवा माझ्या पासंगाला देखील पुरणार नाहीत. मी चुकलो स्वामी. कुविचार या मळक्या कपड्यांप्रमाणे असतात. ते मनावर चढवायचे नसतात. एकदा का ते मनावर चढले की आत्म्याला दुर्गंधी सुटते. मला क्षमा कर गोपाळ बुवा. मला माफ कर. मीच तुमच्या मनात विष पेरलं. ज्याप्रमाणे तुझ्या मनात कुविचार आहे, त्याचप्रमाणे अनेकांच्या मनात अहंकार आहे. आणि आता तो अहंकार दूर करण्याची वेळ जवळ आली आहे.
शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. गोपाळा इथे एक दिवा लाव. हो स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी पूर्ण अध्याय लिहून झालेत माझे. इतक्या कमी वेळात? कर सुरुवात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. वा, काय अप्रतिम शब्दरचना आहे. लिखाण ओघवत आहे, प्रभावी आहे. निरंजन चरित्र उत्तम लिहिलंयस. आता या पानांना बुरशी लागू देऊ नकोस. आणि असं वाटलं की बुरशी लागतेय तर विहिरीतल्या पाण्याचे 2 थेंब शिंपड, हे बुरशी मुक्त होईल. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सुपारी दे. ही घ्या सुपारी गोपाळ बाबा. आता तरी तुम्हाला पटलं असेल की मी तुमच्याहून किती सरस चरित्रकार आहे. खर तर तुम्ही माझं शिष्यत्वच पत्करायला हवं लिखाणाच्या बाबतीत. मी शिकवेन तुम्हाला. माझी तयारी आहे. तुमची तयारी झाली की ही सुपारी घेऊन तुम्ही माझ्याकडे या. मी तुम्हाला शिकवेन लिहायला. आणि नाहीच आला तर ही सुपारी रोज तुमच्या नजरेसमोर ठेवा. म्हणजे तुम्हाला कायम आठवत राहील की मी कुठे आहे आणि तुम्ही कुठे आहे. मग आयुष्यात पुन्हा काही लिहायचं धाडसही करणार नाहीत तुम्ही. आणि तेच तुमच्यासाठी योग्य आहे. आता तरी तुम्हाला पटलं असेल की हे सगळं स्वामींच्याच इच्छेने होत आहे. बघा ना, तुम्ही एवढी बखर लिहिली असतानाही मला स्वामींचं चरित्र का लिहावं असं वाटलं. स्वामींच्याच इच्छेने ना. याचा अर्थ साधा आहे. स्वामींना तुम्ही लिहिलेली बखर पुरेशी वाटली नाही. तुम्ही त्यांचे भक्त आहात, त्यामुळे ते तुम्हाला दुखावणार नाहीत, थेट काही सांगणार नाहीत. पण त्यांनाही वाटत असेल की आपलं चरित्र लोकांसमोर चांगल्या पद्धतीने यावं. मग आता विचार करा, खरंच तुमच्या बकरीची गरज आहे का. कसं आहे गोपाळ बुवा, काही गोष्टी
काळानुरूप संपतात आणि काही माणसांसोबत. मग आता विचार करा, खरंच तुमच्या बकरीची गरज आहे का? खरंच माझ्या भक्तीत काही कमी पडलंय का माझी लेखणीच कमी पडली? स्वामीच याचे उत्तर देऊ शकते. गोपाळा, शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे, इतिहासात नोंद घेण्यासारखा दिवस आहे. घे हे घे, गावभर मिठाई वाट. माझ्या हातून स्वामींचं चरित्र लिहिलं गेलंय आणि ते स्वामींच्या पसंतीस उतरलंय. बर, तुम्ही जसं म्हणाल तसं करतो. निरंजनराव, ही पानं बघा, ह्या पानांना बुरशी लागते. बुरशी लागते या पानाला. हे असं काय घडतंय? आत्ता काही वेळापूर्वी लिहिलेली पानं आहेत ही, असं एकदम कसं काय होईल? स्वामी स्थानावर स्वामी जे बोलले होते ते आठवते तुम्हाला? स्वामी म्हणाले होते ही पानं काळी पडते. अहंकार जो विद्वत्तेला लागतो, कदाचित ही स्वामींचीच तर लीला नसेल ना? स्वामी असं का करतील? त्यांना तर माझं लिखाण आवडलं होतं. खूप छान लिहिलंयस असं ते म्हणाले होते. ऐकलं होतंस ना तू? मग हे असं कसं होईल? नाही, स्वामींना कदाचित हा धोका आधीच लक्षात आला असावा. आता या पानांना बुरशी लागू देऊ नकोस. आणि असं वाटलं की बुरशी लागतेय तर विहिरीतल्या पाण्याचं 2 थेंब शिंपड, हे बुरशी मुक्त होईल. स्वामींनीच विहिरीचं पाणी शिंपडायला सांगितलं होतं. हे ग्रंथ वाचवण्यासाठीच असेल. चल, पाणी शिंपडूया. अरे वेड्या, आम्हीचा ग्रंथ नाही, तुझं आयुष्य, तुझं भविष्य आणि तुझी प्रतिभा वाचवतोय. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आता तरी तुम्हाला पटलं असेल की हे सगळं स्वामींच्याच इच्छेने होत आहे. बघा ना, तुम्ही एवढी बखर लिहिली असतानाही मला स्वामींचं चरित्र का लिहावं असं वाटलं? मग आता विचार करा, खरंच तुमच्या बकरीची गरज आहे का? निरंजन भाऊंचं काव्य स्वामींना आवडलं म्हणजे ते उत्तमच झालं आहे. स्वामींची महती सांगणारं जे सर्वोत्तम आहे तेच टिकायला हवं. गुरुचं महत् कार्य लोकांच्या समोर यायला पाहिजे. माझ्या लिखाणामध्ये काही अपूर्णता असेल तर ते लोकांसमोर न आलेलंच बरं. कारण अपूर्ण सेवा म्हणजे अहंकाराची सावली. स्वामी, माझ्या सेवेत जर काही कमी राहिलं असेल तर ते आज इथंच अर्पण करतो. अहो गोपाळ बुवा, अहो तुम्ही काय केलं ते? अहो बकर पाण्यात का सोडलीत?
श्री स्वामी समर्थ. स्वामी स्वामी ही तुमचीच लीला आहे ना? शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमची लीला आगाध आहे. शिवशंकर शंभो. हे घे. या बकरीतलं एकही पान तू वाचलं नव्हतंस ना? वाच, मग कळेल. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गोपाळ बुवांनी जे एका पानात लिहिलंय ते मला संपूर्ण ग्रंथातही लिहिता आलं नाही. माझ्या या संपूर्ण ग्रंथाला एका पानाचीही सर नाही. म्हणून तुला मी बकरा आधीच वाचायला सांगितले होते. जर आधी वाचले असतेस तर हा प्रपंचच घडला नसता. आणि तुला एक कळलं असतं की लिखाणाच्या बाबतीत गोपाळ सरस आहे. निरंजन तू उत्तम लिहिलायस. रचना बांधे शोध आहे. पण साहित्याला जो आत्मा लागतो तो प्रेमातून उतरतो आणि कृपेतून जन्म घेतो. जो गोपाळच्या लेखणीतून उतरला आहे. तुझा हेतू होता की तुझं काव्य लक्षात राहावं आणि गोपाळाचा हेतू होता की आमचं कार्य लक्षात राहावं. हा फरक आहे दोघांच्या लिखाणातला. निरंजन तूही आमचं चरित्र उत्तम लिहिलंयस. पण गोपाळा तू चरित्र सर्वोत्तम लिहिलंयस. पण आम्ही सांगितलेल्या गोष्टींकडे तू नीट लक्ष दिलं नाहीस म्हणून ही गल्लत झाली. हे दिवे असे म्हणतात का? याचा प्रकाश जास्त, माझा प्रकाश कमी. हा सरस, मी नाही. दिव्याच्या माध्यमातून आम्ही तुला इशारा दिला होता पण तरीही परिणाम झालाच. माफ करा स्वामी. निरंजन ते कागद वर घे. बघ जरा नीट त्या कागदांकडे. तुझ्या अहंकाराने तुझ्या प्रतिभेला ग्रहण लावला. आम्ही तुला वेळोवेळी सावध केलं पण तू आमचे संकेत ओळखले नाहीस. अरे तू बखर वाचले असतेस तसं घडलंच नसतं. पण तरी आम्ही तुला लिहू दिलं. तुझ्या हातून सेवा घडू दिली. स्वामी मग माझ्या लिखाणाची काहीच किंमत नाही का? अहो निरंजन भाऊ असं कसं बोलता? अहो तुमचं लिखाण तर उत्तम आहेच आणि ज्याच्यामध्ये स्वामींची स्तुती आहे तो भक्तांसाठी खजिनाच आहे. अहंकार सोडून सेवा केली जाते तेव्हा लेखणे पवित्र होते. नाहीतर होते ती फक्त शब्दांची जुळवाजुळव. अरे अहंकार म्हणजे शाईत मिसळलेला विषाचा थेंब. अक्षर जरी सोनेरी आलं तरी त्यातून आत्मा झिरपत नाही.
आणि अहंकार नाहीसा झाला की साधारण शब्दांनाही दैवत्व प्राप्त होता. अरे सेवा म्हणजे स्वतःला मोठं सिद्ध करणं नाही, तर सेवा म्हणजे स्वतःला लहान समजून सत्याला मोठं करणं. अरे ज्या लेखणीत मी विरघळतो त्या लेखणीत तो उतरतो, आणि ज्या लेखणीत तो उतरतो तिथे प्रत्येक ओळ प्रसाद बनते. लक्षात ठेवा, प्रतिभा अहंकाराने मोठी वाटू शकते, पण पवित्र ही केवळ विनयामुळे होते. शिवशंकर शंभो. स्वामी, मी कोणाच्याच लिखाणाला कमी समजणार नाही. मला माफ करा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. स्वामी देवा, यात काय आहे? काही गोष्टी शब्दातून सांगायच्या नसतात, त्या अनुभूतीतून उमगतात. दगड. प्रत्येकाचं स्थान ठरलेलं असतं, प्रत्येकाची गती ठरलेली असते, आणि त्याप्रमाणे प्रत्येक जण नियमात बांधलेला असतो. स्वामी देवा, हे काय घडलं? स्वामी देवा, गया, कविराज, बघताय ना, संपूर्ण ब्रह्मांड दिसतंय. तुम्ही ब्रह्मांडातले महत्वाचे घटक आहात, पण आम्ही या ब्रह्मांडाचे मालक आहोत. श्री स्वामी समर्थ. मावशी, स्वामींनी आज ही लीला का दाखवली असावी? गया, अगं स्वामी देवांची कुठलीच लीला विनाकारण नसते. आज या असंख्य आकाशगंगांमधल्या असंख्य ग्रह तारांशी खेळत स्वामी देव आपल्यालाच नाही तर संपूर्ण मनुष्य जातीला एक संकेत देत आहेत. त्याचा अर्थ लवकरच कळेल आपल्याला. ज्या क्षणी मनुष्य स्वतःला केंद्र समजतो त्या क्षणी त्याचा ब्रह्मांड कोसळता. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
अहो मालक, दान करण्याच्या वस्तूमध्ये जपमाळ का ठेवताय? कारण आज गोरगरिबांना फक्त पोटभर अन्न नाही, तर त्यांच्या मनाला आधार देखील द्यायचा आहे. त्यासाठी ही जपमाळ त्यांना सांगेल की जमेल तेव्हा स्वामींचे नामस्मरण करत जा. श्री स्वामी समर्थ. कारण नावात ताकद असते आणि त्या ताकदीनेच माणूस उभा राहतो. पण मालक, तुम्ही एवढं सगळं रोज दान करता, भीती नाही का वाटत? कसली? अहो, रोज असंच दान करत राहिलं तर एक दिवशी सगळी संपत्तीच संपून जाईल हो. संपत्ती साठवली की कमी होते आणि वाटली की वाढते असं म्हणतात. श्याम, गरिबाच्या रूपात देव दारात येत असतो. तो येताना हात पसरतो, पण परत जाताना आशीर्वाद देतो. त्या आशीर्वादाने धनातच नाही तर आपल्या पुण्यातही वाढ होत असते. थांबा, इकडे या. तुम्ही ते फूल तोडू नका. अहो, फुलं तोडण्यासाठीच असतात भाऊसाहेब, यात काय एवढं? फूल म्हणजे झाडाचं मूल असतं. त्या झाडापासून दूर करणं म्हणजे झाडाचं दुःख वाढवणं. प्रत्येक झाडावर फुलं येत नसतात बाबा. अहो भाऊसाहेब, अशा भावना ठेवून जग चालत नाही. आणि तुमच्याकडे अशा भावनांसाठी कारण असतील, पण आमच्याकडे काही तशी कारण नाहीत. आणि त्या फुलाची मला गरज आहे तर मी ते फुल तोडणारच. तुम्ही ते फुल तोडू नका. त्या बदल्यात तुम्हाला वाटेल ते देईन मी. ठीक आहे मग, तुमच्या हातातली सोन्याची अंगठी द्या मला. अहो मालक, काय? अहो थांबा, ही जपमाळी घेऊन जा. नाही नाही, जपमाळ तुम्हालाच राहू द्या. ही सोन्याची अंगठी मिळाली की मला. जगात काही वाचवता आलं तर तोच खरा लाभ. श्याम, तू हे आवर, मी येतो. भाऊसाहेब जहागीरदार आहेत. अफाट संपत्ती, समृद्धी, सतशील, पापभिरू, नेहमी लोकांची मदत करणारे. पण एवढं सगळं असूनही नसल्यासारखंच. ही सगळी संपत्ती एका बाजूला आणि ते एक सुख दुसऱ्या बाजूला. आणि नेमकं तेच सुख त्यांच्या नशिबात नाहीये. दान केल्याने हात रिकामे होतात, पण मन मात्र भरतं. पण कधी कधी मन भरूनही आयुष्य मात्र रिकामच राहून जात. मोरपीस सगळ्या रंगांशिवाय अपूर्ण नाही काय. सगळे रंग असून देखील फक्त एक रंग नसल्यामुळे याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. भाऊसाहेबाच्या आयुष्यात असंच आहे. सगळे रंग आहेत, पण फक्त एक रंग नसल्यामुळे आयुष्य फिकट वाटतंय. भाऊसाहेब? देवा, हे भाऊसाहेब कोण? सुंदरा मावशी, अहो मला काय वाटतं, स्वामी ना कोणाचं तरी रूपक सांगत असतील. लिली बाळा, दूध भात खायचं तुझ्या आवडीच्या. चला चला, एक घास गाऊचा, दुसरा घास चिवचा. ओली, चला चला,
आता गायचं एक घास खा ना रे बाळा, आई सांगते ना. चला चला. अहो तुम्ही आलात? बघा ना तुमचा लेक काही खातच नाहीये, नुसतं गोष्टी ऐकतोय. लब्बाड. तुम्ही या ना, बसा. बाबा आले. ह्याला ना तुमच्याच हातून खायचं असतं. घ्या, भरवा याला. आले हा बाबा आले. हो हा, आई गोष्ट सांगत नाही. हं? आई तू गोष्ट सांगा, मी बाबांच्या हातून खाऊ खातो. तू सांग. किती खुश आहे. जरा आ कला आ. हं? अरे देवा, ठसका लागला वाटतं. बापरे, मी पण काय मूर्खा बाई आहे. पाणी न आणताच कसं काय भरवायला बसले. मी पाणी घेऊन आले. तू शांत हो. अहो अहो, पाणी आणा ना त्याला. त्याला त्याला ठसका लागलाय. ठीक आहे, पण तू श्वास हळू घे. अहो तुम्हाला दिसत नाहीये का त्याची किती तडफड होते ते. तुम्ही पाणी आणा लगल्यांदा भानावर ये. मुलगा नाही येतो, भावला येतो. आपल्याला मूल नाही आहे अलकनंदा. काय वाटतं, पुढची वाट कठीण असेल का? हो स्वामी हो, देवा. स्वामी. कठीण वाटते. ही वाट तुम्हाला कुठे पोहोचवते का? स्वामी, ही वाट तालुक्याला जाते. ही वाट मुख्य बाजारपेठेत पोहोचवते. स्वामी देवा, तुम्ही काय सांगताय ते थोडं थोडं कळतंय, पण जरा उलगडून सांगा ना. ही वाट म्हणजे तुमच्या आयुष्यातलं दुःख, आणि दुःखाची वाट चालणं कठीण असतं. पाय दुखतात, श्वास जड होतो, मन थकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख म्हणजे शिक्षा नाही, तर दुःख म्हणजे मार्गदर्शक. जो सांगतो, इशारा देतो, इथे थांब, इथे वळ, इथे काहीतरी चुकतंय. तुम्ही चुकतात म्हणून तुमच्या आयुष्यात दुःख येत असं नाही, पण जेव्हा दुःख येतं तेव्हा तुम्हाला तुमच्या चुका स्पष्ट दिसायला लागतात. लक्षात ठेवा, जर आयुष्यात दुःख संपवायचं असेल, नष्ट करायचं असेल, तर त्याच्याशी लढायचं नसतं, पळायचं नसतं. ते दुःख संपतं तेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या चुका कळतात, स्पष्ट दिसतात, आणि तुम्ही त्या चुका सुधारण्याचं धैर्य दाखवतात. अरे दुःख तुमचा शत्रू नाही, तुमचा गुरु आहे. त्याचा ऐकायला शिका. खरंय स्वामी देवा, किती छान संदेश दिलात तुम्ही. दुःखात खचू नका, कारण जे दुःख ऐकतो तेच आयुष्य घडवतं. ही गोष्ट भाऊसाहेबाला वेळेस कळायला लागली. शिवशंकर शंभो. तुम्ही काही म्हणता, हे माझं बाळ आहे. मूल नाही कसं काय, हा आपलं बाळ आहे. हो की नाही बाळा? तू माझं बाळ आहे. माझं बाळ आहे ते. माझं बाळ आहे की नाही? बाबा काही म्हणतात है ना. माझं बाळ आहे, शानू बाळ आहे, खूप मोठं होणार आहे माझं बाळ. तू आमचं बाळ आहे.
अफाट संपत्ती, लक्ष्मीची कृपा, पण आयुष्यात एक कायमची सहल आहे, त्यात ही अनेक वर्षांपासून अस्थमाने आजारी. काय करावं सुचतच नाही. स्वामी मी काय करू? मला मार्ग दाखवा स्वामी. संपत्ती भरपूर असू शकते, पण आयुष्यातली एक पोकळी सगळं वैभव फिकं करून जातात. आहो, पाणी आणा ना. हो, अरे माझं बाळ खूप मोठं होणार आहे की नाही? हो की नाही बाळा? हा? अलकनंदा, अलकनंदा काय झालं तुला? उठ, डोळे उघड. काय झालं तुला? मी वैद्यांना बोलून आणतो. स्वामी देवा, देवा काय होतंय तुम्हाला? श्वास घ्यायला त्रास होतोय का देवा? हे घ्या पाणी घ्या. बघा वैद्यपू, वैद्यबुवा, अहो इतके औषधोपचार केले, पण तरीही काहीच फरक का पडत नाहीये? हिचा अस्थमा बरा का होत नाहीये? भाऊसाहेब, तुम्हाला माहिती आहे, आपल्या पतीला संतती सुख देता नाही आलं, हीच गोष्ट त्यांच्या मनाला खूप खात आहे. तो अपराधी भाव, ती सल त्यांच्या मनात खोलवर रुतलीये. म्हणून कुठलीही औषधी योग्य तो परिणाम करत नाहीये. वैद्यबुवा, अहो मी आयुष्यभर दान धर्म केला, गरिबांची सेवा केली, देवाचं नाव घेतलं, इतकी पुण्यकर्म केली, पण तरीही मला कळत नाहीये की माझ्या हातून असं काय पाप घडलं की त्याच्या पुढे ही सगळी पुण्यकर्म खुजी ठरत आहे. इतका पापाचा प्रभाव असू शकतो का? भाऊसाहेब, तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा मला काहीच अधिकार नाही, पण इतक्या वर्षांचे आपले संबंध आहेत म्हणून एक गोष्ट सांगू का? मला नाही वाटत की तुमच्यासारख्या माणसाच्या हातून काही जाणीवपूर्वक पाप घडलं असेल, पण अनावधानाने एखादी चूक, ती कदाचित देवाशी संबंधित एखाद्या कार्यात झाली असेल तर त्याचाही परिणाम म्हणून असं घडू शकतं. तुम्ही त्या गोष्टीचा मागोवा घ्या, कदाचित तिथेच तुम्हाला उत्तर सापडेल. आणखीन एक, कधी कधी माणसाला सर्वात जास्त तोडून टाकतं ते पाप नाही तर अपूर्ण राहिलेलं वचन. थोड्या वेळात शुद्ध येईल त्यांना. येतो मी, काळजी घ्या. हो. अलकनंदा, असा स्वतःला दोष देऊ नकोस. कोणी सांगावं, दोष माझ्यात असू शकतो, माझ्या नशिबात असू शकतो, पण तू स्वतःच्या मनाला रोज असं जाळून घेऊ नकोस.
सुंदरे, मगाशी तुम्ही सगळे रस्त्याने चालत होता तेव्हा काय करतो आठवतंय? देवा, वाट कठीण होती. काटे टोचत होते, दगड टोचत होते, खूप त्रास होत होता, वेदना होत होत्या, पण आम्ही एकमेकांचे हात धरले होते. मग त्या वेदना एकटीच्या राहिल्याच नाहीत, आम्ही त्या वेदना वाटून घेतल्या. बरोबर. तुम्ही जखमा बऱ्या करू शकत नव्हता, वेदना कमी करू शकत नव्हतात, पण वेदना वाटून घेऊ शकत होता. आम्ही तेच करतोय. पण नेमक्या कोणाच्या वेदना? सगळे रंग असून देखील फक्त एक रंग नसल्यामुळे याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. भाऊसाहेबाच्या आयुष्याचे असंच आहे. दुःखात खचू नका, कारण जे दुःख ऐकतो तेच आयुष्य घडवतं. ही गोष्ट भाऊसाहेबाला वेळेस कळायला लागली. स्वामीदेव सकाळपासून भाऊसाहेबांचं नाव घेत आहेत. स्वामीदेवा, त्या मोरपिसातून, त्या कठीण वाटेतून तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या संबंधित कुणाच्या वेदना वाटून घेताय का? स्वामी, तुम्ही ठरवलं तर एका क्षणात वेदना संपवू शकता, मुळापासून कारणच नष्ट करू शकता. मग तसं काय नाही करत तुम्ही? कारण प्रत्येक दुःख आणि प्रत्येक वेदना फक्त कृपेनेच बरी होते असं नाहीये. त्याला भक्तांच्या कर्माची जोडायला लागते. जोपर्यंत भक्त त्याची कर्म ओळखत नाहीत आणि ते करत नाही, तोपर्यंत आमची कृपा पूर्णपणे उतरू शकत नाही. शिवशंकर शंभो. अलकनंदा, अहो, हा बोल ना. कधी कधी आजचं दुःख कालच्या सुखीकडे बोट दाखवत असतं. म्हणजे तुला काय सुचवायचं? अनावधानाने एखादी चूक, ती कदाचित देवाशी संबंधित एखाद्या कार्यात झाली असेल तर त्याचाही परिणाम म्हणून असं घडू शकतं. वैद्यबुवांच्या बोलण्यातून मला एक गोष्ट आठवली. मी जेव्हा लग्न करून या घरात आले तेव्हा सासूबाईंनी मला एक गोष्ट सांगितली होती. अलकनंदा, बोला सासूबाई, काही हवं होतं का? तुला एक गोष्ट सांगायची आहे. खूप दिवसापासून माझ्या मनात साचून राहिलंय ग. भाऊसाहेब माझं नवसाचं बाळ आहे ग. नवसाचे? हो, त्याच्या जन्माआधी मी नवस बोलले होते देवाला. पुत्र संतती प्राप्त झाली तर 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करीन असं शब्द दिला होता मी, आणि देवानं माझी हाक ऐकली आणि भाऊसाहेबांच्या रूपात मला पुत्र संतती प्राप्त झाली. पण मी नवस पूर्ण नाही करू शकले. का सासूबाई? खरं सांगायचं तर मला विसर पडला ग या सगळ्याचा. माझा संसार, त्यात आलेलं हे आजारपण, दिवसामागून दिवस जात राहिले
पण मी माझा नवस नाही पूर्ण केला आणि तेच अपुरे पण माझ्या जीवाला खातंय ग. पण अलकनंदा, मी आता ठरवलंय, माझा अपुरा राहिलेला नवस मी तुझ्यावर सोपवणार आहे. तू आता या घराची फक्त सून नाही तर माझी लेक आहेस. तू माझा नवस पूर्ण करशील ना बाळा? हो सासूबाई, कधी कधी एका पिढीचं अपूर्ण राहिलेलं नवस पुढच्या पिढीच्या आयुष्याला दिशा देत. तुम्ही काळजी नका करू, तुमचं अपूर्ण राहिलेलं नवस मी माझा समजून पूर्ण करेन. देव तुझं भलं करू. सासूबाईंना मी एक वचन दिलं होतं, त्यांचा अपूर्ण राहिलेला नवस मी पूर्ण करेन. पण मी तो शब्द नाही पाळू शकले आणि आता माझ्या मनात एकच प्रश्न घुमतोय. हेच कारण असेल का हो आपल्याला संतती न होण्याचं? नाही, तू हे असे विचार करणं बंद कर. मी पाप केलंय, देवाचा शब्द मोडला म्हणून तो आपल्याला शिक्षा देतोय. थांबावे असं बोलणं. तुला विश्रांतीची गरज आहे, तू आराम कर. वैद्य बुवा, अहो मी आयुष्यभर दान धर्म केला, इतकी पुण्यकर्म केली, पण तरीही मला कळत नाहीये की माझ्या हातून असं काय पाप घडलं की त्याच्या पुढे ही सगळी पुण्यकर्म खोजी ठरत आहे. अनावधानाने एखादी चूक ती कदाचित देवाशी संबंधित एखाद्या कार्यात झाली असेल तर त्याचाही परिणाम म्हणून असं घडू शकतं. आम्हाला जो निरोप पोहोचवायचा होता तो आम्ही पोहोचवला आणि तुम्हाला तो कळलेलाही दिसतोय. आता तुम्ही त्यावर काय करता यावर अवलंबून आहे की तुमचं दुःख कमी होणार का, आणि झालंच तर ते कधी आणि कसं होणार. शिव शंकर शंभा. अगं थांब, काय करतेस? कुठे निघालीस अशा अवस्थेत? 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला निघाले. काय? मला सासूबाईंचं नवस पूर्ण करायचं. अगं 4 पावलं चालली तरी तुला दमायला होते. जरा बघ स्वतःकडे, किती धापा टाकतेस. अशा अवस्थेत एवढा मोठा प्रवास तुला झेपणार आहे का? आणि वाटेत काही झालं तर नवसही पूर्ण होणार नाही आणि मी एकटा पडेन ग. असं वेडेपणा करू नकोस. तुला काही झालं तर माझं काय व्हायचंय ते होत, पण मला तो नवस पूर्ण करायचा. त्याशिवाय आपल्या घराण्याला लागलेलं हे ग्रहण काय सुटणार नाही. हा 2 पिढ्यांपासून हा नवस अपूर्ण राहिला. कदाचित त्याचाच परिणाम असेल म्हणून मी संतती सुखापासून वंचित राहिले. आता शरीर काय साथ देत नाही, यात्रा शक्य नाही, आणि याच कारणांमुळे माझ्या मनात प्रचंड अपराधी भाव आहे. ऐक माझं, मी तुला कधी जाणवू दिलं नाही, पण माझ्याही मनात अपराधीपणाचं हेच दुःख ठाण मांडून बसलंय. मला तेच दुःख संपवायचं. पण त्यासाठी स्वतःचे हाल करणं योग्य आहे का? अशाने अपेक्षित परिणाम सुद्धा मिळणार नाहीत तुला. मग काय करायचं आपण?
तुझंही भाग्य बदललेलं बरं. शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी देवा घ्या दूध घ्या. जा तुम्ही दोघं वेगवेगळ्या पेल्यात पाणी घेऊन या. सुंदर, या पेल्यातून काय सांडलं खाली? दूध. तू पेला उलटा कर रे. तू कर. यातून काय सांडलं? पाणी. आता आम्हाला सांग, ज्या पेल्यातून पाणी का नाही सांडलं आणि या दोघांच्या पेल्यातून दूध का नाही सांडलं? स्वामी देवा, अहो पेल्यात जे आहे तेच सांडणार ना. मनुष्याच्या बाबतीतही हेच होत असतं. त्याच्या आत जे दडलेलं असतं तेच बाहेर येतं. जर स्वार्थ दडला असेल तर स्वार्थ बाहेर येणार, अहंकार दडला असेल तर अहंकार बाहेर येणार, आणि जर भक्ती दडली असेल तर भक्ती बाहेर येणार. आयुष्य तुम्हाला वेळोवेळी धक्का देत असतं आणि त्यावेळी तुमच्या आत जे असेल तेच वर येतं. जर क्रोध, राग, मत्सर, अहंकार आणि द्वेष भरला असेल तर तेच बाहेर येणार, आणि जर माया, प्रेम आणि करुणात भरले असतील तर तेच बाहेर येतील. अवगुण दडलेले असतील तर अवगुण बाहेर येणार, आणि सद्गुण दडलेले असतील तर सद्गुण बाहेर येणार. पण स्वामी देवा, ज्याच्या आयुष्यात जे भरलेलं आहे ते बदलण्याची ताकद तुमच्याकडे आहे, तुमच्या कृपेत आहे. असं म्हणतेस? शिवशंकर शंभो. हा? स्वामी देवा, अहो अहो यात तर पाणी आलं. स्वामी, अहो आता पेल्यात दूध आहे. शिवशंकर शंभो. परत दूध आलं. स्वामी, अहो परत पाणीच आलं. आम्हाला आता हेच करायचं आहे. भाऊसाहेबाच्या आयुष्यात दुःख भरलेलं आहे, ते काढून ते सुख भरायचं आहे. आणि अंगदच्या आयुष्यात अहंकार आणि द्वेष भरलाय, स्वार्थ भरलाय, ते काढून त्याला शहाणपण द्यायचं आहे. आणि ती प्रक्रिया आता सुरू झाली आहे. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हे दुःख, ही सल हळू. कसं संपवायचं? कधी संपणार की नाही? शांत. अशा अनाकलनीय परिस्थितीमधून केवळ स्वामीच आपला उद्धार करू शकतात. म्हणून तर स्वामींना आपल्या घरी येण्यासाठी मी वारंवार निमंत्रण देतोय. पण एवढ्या प्रयत्नांनंतरही स्वामी काही आपल्या घरी येत नाही.
आपलं काही चुकलंय का हे कळत नाही. या प्रश्नाचं उत्तर केवळ स्वामीच देऊ शकतात. पण तू काळजी करू नकोस, मी पुन्हा प्रयत्न सुरू केलेत. खरंच? हो, मी पुन्हा स्वामींना आमंत्रण पाठवलंय. स्वामी नक्की येतील. एकदा का स्वामींची पावलं आपल्या घरात पडली की आपल्या घराचा चेहरा मोहरा बदलेल. श्री स्वामी समर्थ. तुला आठवतंय स्वामी काय म्हणतात? नवस केवळ यात्रेने पूर्ण होत नाही, तो तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण स्वतःला गुरुचरणी समर्पित करतो. आपणही तेच करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिव हर शंकर तवामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अरे देवा, घारीच्या पकडीतून सुटलाय बहुतेक. नाही, मला दंश करू नकोस. श्याम, माझं शास्त्र सांगतंय या दिशेचा प्रवास तुझ्यासाठी प्राणघातक ठरू शकतो. आजचे तुझे ग्रहमान चांगले दिसत नाहीयेत. मृत्यू योग आहे प्रवासाचा. म्हणून आज हा निरोप स्वामींपर्यंत पोहोचायचा नाही. पण भाऊसाहेबांनी सांगितलंय की काही झालं तरी आज आमंत्रण द्यायचंच. आमंत्रण का द्यायचंय आणि कशासाठी द्यायचंय हे आम्हाला सगळं चांगलंच माहितीये. आणि तुला तर माहितीये हे जगतमान्य ज्योतिषी आहेत. ग्रह तारे कुंडली यांचा अचूक अभ्यास आहे. यांनी सांगितलेलं भविष्य कधी खोटं ठरत नाही. शिव शिव शिव. तरीही तुला विषयाची परीक्षा घ्यायचीच असेल तर तू जाऊ शकतोस. नाही नाही, मला धोका पत्करायचा नाही. अंगद मालकांनी आजपर्यंत जी पण भविष्यवाणी केली आहे ती खरीच ठरली आहे. पण मी भाऊसाहेबांना काय सांगू? जर मी गेलो नाही तर ते दुसऱ्या कुणाला तरी पाठवतील. अरे मी तुझा जीव वाचवलाय, त्या बदल्यात एक छोटंसं काम करावं लागेल तुला. काय? आजचा दिवस घरीच बस. उद्या भाऊसाहेबांना भेट आणि सांग अक्कलकोटला गेलो होतो, आमंत्रण दिलं. याआधीही स्वामींना बोलावून आलेले नाहीत, यावेळी आले नाहीत तर कुणाला संशय येणार नाही. ठीक आहे, येतो. यावेळी ही स्वामी काही ह्यांच्या मदतीला येणार नाही. आता पुढचं काम. स्वार्थ ही अशी शेकोटी आहे ज्यात माणूस स्वतःच्या माणसांच्या सुखाची आहुती देत सुटतो. पण त्याला हे कळत नाही, आहुती देता देता तो स्वतःच्या सुखांची देखील आहुती देत असतो. अंगद भाऊसाहेबांच्या सुखाची आहुती द्यायला निघालाय, पण त्याला ठाऊक नाहीये भाऊसाहेब आमचा भक्त आहे आणि आमच्या भक्तांच्या रक्षणाकरता आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे असतो. स्वामी देवा,
अहो हे काय केलं, चटका बसला असता ना. सुंदरे, आमची चिंता सोड. तुमचं पहा, तुम्हाला पुन्हा चटके बसणार आहेत. कारण चालती फिरती शेकोटी पुन्हा येते. तर तिच्यापासून कसा बचाव करायचा ते पहा. स्वामी, मला पुन्हा तुमच्या सेवेत घ्या स्वामी. पुन्हा अशी चूक होणार नाही माझ्याकडून. कपिलाताई, अहो तुम्हाला सेवा नको होती, धन हवं होतं, ते तुम्हाला मिळालं म्हणून तर तुम्ही अक्कलकोट सोडून निघून गेलात कायमचं. हो सुंदरा मावशी, मला तुम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केलात पण मलाच कळलं नाही. मला फक्त धन हवं होतं, अक्कलकोटामध्ये राहायचंच नव्हतं मला, म्हणून मी इथून निघून गेले. पण जेव्हा मी गेले ना, तेव्हा मला सगळं कळलं की धन वगैरे सगळं क्षणभंगूर आहे. स्वामींची कृपा फक्त हवी. स्वामी, माझ्यावर कृपा करा. मला पुन्हा एकदा माफ करा स्वामी. या कपिलेला माफ करा. स्वार्थाचा धन हाती आला की माणूस दूर जातो, पण ते धन गेलं की त्याला कळतं खरा आश्रय ह्या कृपेतच असतो. सुंदरेला विचार, हिला उपरती झाली कशी. काय हो कपिलाताई, असं काय झालं की तुम्ही परत स्थानावर आलात? मी धन घेऊन निघाले, पुन्हा अक्कलकोटात यायचं नाही असं ठरवलंही होतं. मी जंगलाच्या वाटेने जायला निघाले आणि अचानक बापरे, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज येत आहेत. धन आहे पण पाणी नाहीये. पाणी, धन आहे पण प्यायला पाणी नाहीये. आजूबाजूला कोणी दिसत पण नाही. हो दादा, थोडं पाणी देता का प्यायला? फार तहान लागली आहे. देवासारखे धावून आलात बघा, पाणी द्या ना आम्हाला थोडं. पाणी पाहिजे ना? हो. मग धन द्यावं लागेल. पाण्यासाठी धन? मग पाणी येथे सोन्याहून दुर्मिळ आहे. धन, हे घ्या, हे घ्या. हा घोटभरच आहे, अजून थोडं घ्या. आणखीन पाणी पाहिजे असेल तर सगळं धन द्या. सगळं धन? हो, कसं शक्य आहे? माझ्या आयुष्यभराची कमाई आहे हो ही. तुम्हाला जर दिलं तर मी माझं आयुष्य कसं काढू पुढचं? नाही नाही नाही, सगळं धन नाही मिळणार. थोडस पाणी द्या ना अजून. पाणी कुठेच नाहीये, इथंच मरून पडशील. त्यापेक्षा धन दे आणि जीव वाचव स्वतःचा. नाही नाही, धन नाही मिळणार. आम्ही खूप मुश्किलीने मिळवलं आहे धन. नाही नाही, धन नाही. दादा, तसं पाणी नाही नाही, धन नाही तर पाणी देखील मिळणार नाहीये. मर इथेच. दादा, पाणी द्या ना. चक्कर येते मला. ऐका.
हे सगळं असं घडलं. स्वामी, धनापरी धन सगळं गेलं हातात ना. धन असलं की माणूस देवाला विसरतो आणि धन नसलं की फक्त देवच दिसतो. कपिले, आयुष्यभर धन धन करत आलीस. अगं पण त्या धनाच्या बदल्यात तुला 4 घोट पाणी सुद्धा नाही मिळालं. काय उपयोग त्या धनाचा? स्वामी, आज मला उपरती झाली की धन माणसाला मोठं करत नाही, ते क्षणभंगूर असतं. मी पुन्हा तेच सांगते स्वामी, मला माफ करा आणि पुन्हा आपल्या सेवेत घ्या. तुला तुझ्याकरता परत आणलेलं नाहीये. म्हणजे स्वामी, मग कोणासाठी आणलं? इथे येत असताना तुला वाटत एक गोष्ट सापडली ना? हो स्वामी, हा लखोटा सापडला मला. मी पाणी पाणी आयुष्याची जमापुंजी गेली, सगळं धन गेलं. पाणी. कोण आहे रे? हे काय इथे टाकलंय? आजूबाजूला तर कोणीच नाहीये. मग काय हे कोण इथे टाकलंय? लखोटा? हा लखोटा तर स्वामींसाठी आहे. स्वामींना निमंत्रण लिहिलंय याच्यात. हा काय चमत्कार! म्हणजे स्वामी स्वामी ही सगळी तुमची लीला आहे. हा निव्वळ योगायोग नाहीये. स्वामी निश्चितच आम्हाला बोलवतात अक्कलकोटात. जिथे माणसाची वाट संपते तिथे दैव योजना सुरू होते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी स्वामी, आम्ही आलो अक्कलकोटात परत. स्वामी, हा लखोटा कोणी भिरकवला हे मला माहिती नाही. हा लखोटा मी उचलून बघितला आणि वाचला. तेव्हा मला कळलं की यामध्ये तुमच्यासाठी आमंत्रण आहे. मला जाणवलं की ही तुमचीच काहीतरी लीला आहे की मी हा लखोटा घेऊन तुमच्या इथे परत यावं. हो ना स्वामी? सुंदरे, लखोटा घे. स्वामी देवा, हे तर निलेगावच्या भाऊसाहेबांचं आमंत्रण आहे. म्हणजे गेले काही दिवस तुम्ही ज्या भाऊसाहेबांबद्दल बोलताय तेच काय? मोरपीस सगळ्या रंगांशिवाय अपूर्ण नाही काय? सगळे रंग असून देखील फक्त एक रंग नसल्यामुळे याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. भाऊसाहेबाच्या आयुष्याचे असंच आहे. दुःखात खचू नका, कारण जे दुःख ऐकतो तेच आयुष्य घडवतं. ही गोष्ट भाऊसाहेबाला वेळेस कळायला लागली. आम्हाला तर हेच करायचं आहे. भाऊसाहेबाच्या आयुष्यात दुःख भरलेलं आहे, ते काढून ते सुख भरायचं आहे. भक्तांनी मनापासून पाठवलेलं आमंत्रण किती अडथळे आले तरी आमच्यापर्यंत पोहोचताच. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अलकनंदा, वैद्यबुवांनी तुझ्यासाठी हे चाटण दिलंय, घे.
श्री स्वामी समर्थ. आई ग, किती कडू आहे हे औषध. अगं जरासं कडू आहे, पण याने तुला बरं वाटेल. तुला एक सांगू, आपण श्यामला पाठवलं होतं स्वामींकडे. काल रात्रीपर्यंत तो अक्कलकोटला पोहोचलाही असेल. आतापर्यंत त्याने स्वामींना निरोपही दिला असेल. आज तो येईल आणि आपल्याला कळेल की स्वामी आपल्याकडे कधी येणार ते. माझं मन मला सांगतंय ते येणारच. असं काही घडेल असं वाटत नाही. अरे दादा, यावेळीही स्वामी येणार नाहीत, कारण त्यांनाही माहिती आहे तुझं भविष्य, तुझी कुंडली. मग ते खोटी आशा द्यायला, खोटा आशीर्वाद द्यायला काय येतील बरं? हे बघ, मला तुझी कुंडली माहिती आहे, मी तुझी ग्रहस्थिती पाहिली आहे. अरे मी सांगतो तुझं भविष्य, तुला संतती होऊ शकत नाही. हो, विश्वास नसेल तर जगातल्या कुठल्याही निष्णांत ज्योतिषाकडे जा, सगळे हेच सांगतात. आणि जाऊबाई, सत्य कितीही नाकारलं तरी ते बदलत नाही. दादा, तुझ्या कुंडलीत बदल होऊ शकत नाही. तुझ्या नशिबात संतती नाही हे विधिलिखित आहे. मग एवढ्या अमाप संपत्तीचं वारस नसताना काय करणार तू? साहेब. भाऊसाहेब, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच मी इथे आलो आहे. तुमची संमती आणि या कागदांवर तुमचा अंगठा लागला ही कागद वैध होती. हे बघ दादा, तू ही सगळी संपत्ती माझ्या नावावर करतोय असा मी हा कागद बनवून आणलाय. आता यांच्या साक्षीने या कागदावर तू तुझा अंगठा लाव आणि तू निश्चिंत हो. आम्ही नियमित दान करतो, सेवा करतो, त्याचं फळ आम्हाला नक्की मिळणार. दान करून ही संतती झाली का? नाही ना. आता विरक्त व्हा, तीर्थयात्रा करा, परमार्थ करा आणि ही सगळी संपत्ती माझ्या नावावर करा. घे, अंगठा लाव बघू यावर. कर यावर स्वाक्षर. कुणाला काही द्यायचं नाही. हो बाई, हे काय केलं? हा कायदेशीर दस्तावेज होता. कायदेशीर असेल पण अन्याय होता. सासूबाईंनी स्पष्ट सांगितलं होतं, या घराण्याचा वारसा भाऊसाहेबांनी पुढे न्यावा. ही संपत्ती विकायला नाही, संस्कार जपायला आहे. शिव 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 शिव. ठीक आहे, सरळ मार्गाने देणार नसाल तर वाकडे मार्ग माहिती आहेत मला. ही सगळी संपत्ती मी मिळवणारच. तुमचे वाकडे मार्ग आणि आमच्यामध्ये स्वामी कायम उभे असतील. श्रद्धेच्या भिंतीला स्वार्थाची खुराड कधीच फोडू शकत नाही.
आमचं स्वप्न तर पूर्ण होणारच आहे, पण तुझं आई होण्याचं स्वप्न ह्या जन्मात तरी नाही होणार. पुढे जे काही होईल त्याची जबाबदारी तुमचीच. येतो मी. कशी स्वाक्षरी करत नाहीयेस ते बघतोच. अलकनंदा, घाबरू नकोस. जिथे मन संपतं तिथे स्वामींची कृपा सुरू होते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझ्या सगळ्या चुका तुम्ही पोटात घातल्यात आणि मला पुन्हा स्वामी सेवेत रुजू केलं. त्याबद्दल मी खरंच तुमचे आभारी आहे. स्वामी, मला आता खरंच कळलंय की सगळ्यात मोठा खजिना तुमच्या सेवेत आहे. स्वामी देवा, भाऊ साहेबांनी साकड घातलंय तुम्हाला या लखोट्यात. तुमचे चरण त्यांच्या घराला लागावेत अशी इच्छा आहे त्यांची. आणि तुम्हीच तर म्हणत होतात ना, गेले काही दिवस तुम्हाला 5-6 वेळा तरी निमंत्रण आलंय भाऊ साहेबांकडून. तेव्हा अशा सत्वशील माणसाच्या अडचणी, त्यांचं दुःख तुम्ही दूर करावत ही विनंती आहे माझी. देवा हो, विनाकारण कोणी इतक्या विनवण्या नाही करत. आणि यावेळेला तर त्यांनी आम्हा सगळ्या सेवेकऱ्यांनाही साकडं घातलंय, आम्ही तुम्हाला मनवावं म्हणून. सुंदरे, भक्ताची अर्थता आम्हाला ऐकू येते. भक्ताचा निशब्द हुंका मला शब्दांपेक्षा मोठा ऐकू येतो. आता सगळं काठोकाठ भरलंय. नदी ओसंडून वाहू लागली की बांध फुटणारच. आम्हाला जावंच लागेल. उद्या मी निले गावला निघणार. श्री स्वामी समर्थ. या भाऊसाहेबांबद्दल खूप ऐकून आहोत आम्ही. गडगंज श्रीमंत आहेत म्हणे. बुवा सोबत आम्ही तिकडे जातो, तेवढाच लाभ घेता आला तर आला. स्वामी देवा, हा निरोप घेऊन कुणाला पाठवायचं का पुढे? अगे, ज्या क्षणी आम्ही जायचं ठरवलं त्या क्षणी निरोप पोहोचला. भक्त आणि गुरु यांच्यामध्ये केवळ एका श्वासाचं अंतर असतं. सुंदरे, शिव शंकर शंभो. काल काय सांगितलंय ते सगळं लक्षात आहे ना? जे सांगितलंय तसंच बोलायचं. लक्षात ठेव, सत्य कधी कधी सांगायचं नसतं. ज्याने आपलं काम होतं तेच सत्य. मी योग्य तेच सांगणार आहे. श्याम, तू आलास? प्रवास कसा झाला? स्वामींना निरोप दिलास ना? हो मालक, तुमचा निरोप पोहोचलाय. स्वामी उद्या येणार आहेत तुमच्या सेवेचा स्वीकार करायला. का ऐकलंस ना? स्वामी उद्या येणार आहेत. खरंच खरंच म्हणतोयस तू?
हो. श्री स्वामी समर्थ. हा घ्या पुरावा. स्वामी येणार. अहो ऐकलत ना, स्वामी येणार आहेत. चला आपल्याला तयारी करायला हवी. हो हो चल. हा नोकर तर आपल्या अपेक्षेपेक्षा चाणाक्ष निघाला. खोटी मोहोर, खोटा लखोटा सगळंच जमवलंय. हो, आपलं काम झालं याची खात्री पटली म्हणजे झालं. भक्ताच्या दारी आम्ही सावलीसारखे उभे असतो. दुष्टांच्या डोळ्यांना मात्र आमचं रूप कधीच कळत नाही. अहो ते काय? तू तू इथे? मग तिकडे कोण आहे? कोण मालक? मी तर आत्ताच बाजारातून आलो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल दिवसभर घरीच थांबलो होतो. पण मग तुम्ही कोणाबद्दल बोलताय? हा काय प्रकार आहे? हा नोकर इकडेही आणि तिकडेही, हे कसं शक्य आहे? मलाही काहीच कळत नाहीये. आता तर हा आपल्या समोर इथे दारात उभा होता आणि आता इथे. आपण स्वामींच्या चमत्काराबद्दल खूप ऐकलंय. लोक म्हणतात ते कधीही कुठेही कुठल्याही रूपात दिसतात. हा त्यांचा चमत्कार तर नव्हता ना? स्वामी खरंच येणार आहेत की काय उद्या? नाही नाही उमे, स्वामी नशीब बदलू शकत नाहीत. कुंडलीत जे लिहिलं आहे तेच होणार. त्यांना संतती सुख मिळू शकत नाही. हो, पण स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहिले तर आपल्याला संपत्ती मिळवण्याच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणजे आतापर्यंत आपण जे काही केलं ते सगळं फसणार की काय? नाही 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 उमे, मी असं होऊ देणार नाही. हे नशीब बदलतं की नाही माहित नाही मला, पण जर का हा डाव फसला तर आपल्या हातातून सगळंच निसटेल. सुंदरा मावशी, अहो स्वामी एकटेच निलेगावच्या प्रवासाला गेले. आपल्याला कोणालाही बरोबर नेलं नाही. अहो कधी कधी गुरुचा प्रवास हा एकांतातच पूर्ण होतो. कारण तो प्रवास नुसता चालण्याचा नसतो, तर कुणाची तरी नियती बदलण्याचा असतो. सुंदरा मावशी, स्वामी आधी कधी एकटे गेले की तुम्हाला फार भीती वाटायची. आता नाही वाटत भीती? नाही, आता अजिबात भीती वाटत नाही. कारण स्वामी देवांनीच तर मला पटवून सांगितलंय, ज्याचं रक्षण गुरु करतो त्याला भीतीचा स्पर्शही होत नाही. आणि अहो स्वामी देव ज्या प्रवासाबद्दल बोलत होते ना, तो काही एवढ्यात पूर्णत्वास जात नाही. आणि माझ्या नकळत तर नाहीच नाही. त्यामुळे मी आता जरा निश्चिंत आहे. म्हणजे त्यांच्या जाण्यामागे काही कारण आहे? स्वामी देवांनी त्यांच्या भक्तांची एक यादी केली आहे. आता त्यांच्या आयुष्यात ते स्वतः प्रकाश बनून जाणार आहेत. त्यांचं पूर्ण लक्ष आता भक्तांच्या उद्धाराकडे आहे. म्हणजे भाऊसाहेब? भाऊसाहेब सुद्धा त्यातलेच एक. स्वामी देव स्वतः त्यांच्या आयुष्यातली रिकामी जागा भरायला गेलेत.
शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो